इराणनं अमेरिकेला उघडपणे धमकी दिलेली आहे। प्रत्येक शहरातील अमेरिकन नागरिक आणि सैनिक आणि इराणच्या टार्गेटवर असतील अशी धमकी इराणनं दिलेली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आधी इराणनं धमकी दिली होती ती अशी की इराणची जी वेगवेगळ्या आशियाई देशांमध्ये सैनिकी तळ आहेत त्यांना आम्ही लक्ष्य करू आणि आता अशी धमकी दिलेली आहे की प्रत्येक नागरिक आणि सैनिक इराणच्या टार्गेटवर आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माध्यमांमध्ये ही धमकी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे अमेरिकेने तुर्की, इराक, यूएई आणि जॉर्डनमध्ये आपल्या नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। अमेरिकन नागरिकांना आणि सैनिकांना आम्ही लक्ष्य करू असं इराणने धमकी दिलेली आहे। इराण इस्रायल युद्धादरम्यान रशियाचे पूर्व राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांचं मोठं विधान समोर आलेलं आहे। अनेक देशात इराणला अण्वस्त्र देण्याकरता तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मेदवेदेव यांनी हे विधान केलेलं आहे, त्यामुळे जगात भीतीचं वातावरण आहे। रशियाच्या माजी राष्ट्रपतींना थेट अमेरिका आणि इस्रायलचाच इशारा आलेला आहे, त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करतंय असं ते म्हणाले। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी इस्रायलला कठोर संदेश दिलाय। इस्रायलनं मोठी चूक केलेली आहे, याची शिक्षा इस्रायल भोगतंय। इस्रायलची शिक्षा सुरूच आहे असा इशारा त्यांनी ट्विट करत दिलेला आहे। खोमेनींनी ट्विट करत हा इशारा दिलेला आहे, त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढू शकतो।